पुण्यातील मुसळधार पावसामुळे भिडे पूल पाण्याखाली गेलेले आहे। दमदार पावसामुळे मुठा नदीचं पात्र दुथडी भरून तर भिडे पुलाच्या आसपासचे दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले। खबरदारी म्हणून नदीपात्रातला रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। मुठा नदीपात्रा शेजारील हॉटेल्समध्ये पाणी शिरलेलं आहे। काही वाहनं देखील नदीपात्रात अडकलेली आहेत। खडकवासला धरणातील विसर्गामुळे मुठा नदीच्या पाण्यामध्ये वाढ झालेली आहे। खडकवासला धरणातून 27,000 क्युसेक इतक्या वेगाने विसर्ग सुरू आहे। खडकवासला धरणातून 27,200 क्युसेक इतक्या वेगाने विसर्ग सुरू आहे। नदीपात्रालगतच्या नागरिकांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे। खडकवासला धरणामध्ये पाण्याची आवक वाढल्याने विसर्ग सुरू करण्यात आलाय। खडकवासला धरण पूर्ण भरल्यामुळे 27,000 क्युसेक पाणी सोडलेलं आहे। त्याच्यामुळे नदीपात्रालगतच्या काही भागांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली। मी पहाटेपासून आम्ही सगळी यंत्रणा घेऊन त्या ठिकाणी सगळे सज्ज होतो आणि नागरिकांना मी आवाहन केले की आपणही सतर्क राहा। पाऊस पाण्यामुळे काही ठिकाणी दुर्घटना घडू शकतात। आवश्यकता नसेल तर घरातून बाहेर पडायची नाही, असं सगळ्यांना मी आवाहन केलेलं आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। पुण्यातल्या परिस्थितीचा ज्ञानेश्वर आपल्याला आढावा सांगतील। ज्ञानेश्वर, खडकवासला धरणातून पाण्याचा जो विसर्ग 27,200 क्युसेकनं सुरू होता तो 12:30 वाजता कमी करण्यात आलेला आहे आणि आता 18,000 क्युसेक इतका पाण्याचा जो विसर्ग आहे तो खडकवासला धरणातून केला जातोय। सध्या मी झेड ब्रिजवर उभा आहे आणि इथून आपण भिडे पुलाची दृश्य पाहतोय। भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे। खडकवासला धरणातून विसर्ग वाढवल्यानंतर आता संपूर्ण मुठा नदीचं हे पात्र दुथडी भरून वाहताना आपण पाहतो आहोत। अगदी या सगळ्या नदीपात्रालगतची असलेली सगळी जी नागरिकांची वस्ती आहे, जी काही दुकानं आहेत, हॉटेल्स आहेत छोटे छोटे, ते पाण्याखाली गेल्याचं आपण पाहतो आहोत। नदीपात्रालगत असलेली जी या ठिकाणची फूड स्ट्रीट आहे ती देखील बाधित झालेली आहे आणि मेट्रोच्या निमित्तानं जी वाहनं या ठिकाणी कामासाठी नदीपात्रालगतच्या रस्त्यांवर लावण्यात आलेली होती ती देखील पाण्याखाली गेलेली आहेत। आपण रात्री 12 वाजल्यापासून जर पाहिलं तर सुरुवातीला 5, 8, 10, 12, 18 आणि 28-27,000 जवळपास क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता। तो 12:30 वाजता कमी करण्यात आलाय आणि आता 18,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे आणि त्यामुळे नदीमध्ये जे पाणी आपल्याला पाहायला मिळते ते खडकवासला धरणातून विसर्ग वाढवल्यामुळे मोठ्या प्रवाहानं पाणी हे पुढे सरकतं आहे। जी नदीकाठची लोक आहेत त्यांना प्रशासनाकडून वारंवार आवाहन केलं जातंय की आपण योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे, अनावश्यकपणे बाहेर जाणं टाळलं पाहिजे आणि जर बाधित होणार असेल ही सगळी वस्ती तर आपण सुरक्षित स्थळी स्थलांतर केलं पाहिजे। महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं तशी निवाऱ्याची सोय देखील करण्यात आलेली आहे आणि आवाहन देखील करण्यात आलंय जर बाधित होणार असेल असा जर आपल्याला अंदाज येत असेल तर आपण स्थलांतरित झालं पाहिजे। प्रशासनाच्या वतीनं वेगवेगळ्या टीम पुणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत। आपण जसं पाहिलं होतं की एकता नगरीमध्ये काही सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी शिरलेलं होतं आणि तिथे देखील मोठी बाधा निर्माण व्हायला सुरुवात झाली। जर आपण समोरच्या बाजूला बघितलं तर पाण्याचा येवा ज्या समोरच्या बाजूने येताना आपल्याला दिसतो तिथे मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडल्यानंतर हे जे पात्र आहे ते किती मोठ्या प्रमाणात प्रवाहित झालेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं वाहतूक कोंडी, आत्ता जेव्हा मुसळधार पाऊस सुरू झाला तेव्हा वाहतूक कोंडीचा मोठा सामना पुणेकरांना करावा लागतोय। आपण जर बघितलं तर वाहनांच्या ह्या रांगा आपल्याला पुढच्या बाजूला पुलावरती दिसतायत आणि ही सगळी वाहतूक या ठिकाणी अगदी संथ गतीने सुरू आहे। पाऊस पडल्यानंतर आपोआप त्याचा वाहतुकीवर देखील शहरातला परिणाम होताना दिसतो। आता मुसळधार पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाल्याचं चित्र बघायला मिळतंय। अगदी या सगळ्या परिस्थितीत लोकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं असं प्रशासनाचं आवाहन आहे, कारण प्रशासनाच्या या सगळ्या सूचना आहेत आणि या सगळ्या सूचनांचं नागरिकांनी पालन करणं अपेक्षित आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।